नमस्कार मंडळी, कसे आहात? सान्वी प्रणवी मॉम या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर काल रात्री आमच्याकडे पाहुणे होते आणि मी पनीरची रेसिपी बनवलेली होती, तर ती आज तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये शेअर करते. तर त्यासाठी मी सर्वप्रथम 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, 2 टमाटर, 5-6 काजू, मसाल्यामध्ये कांदे, शेंगदाणे, दाडिया, शहाजिरे, खोबरे, धने, 1 विलायची, कलमी, कर्णफूल आणि दालचिनी यासारखे मसाले घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल तापवलेलं आहे आणि यामध्ये आता पनीर टाकून हे तांबूस रंगाचे होईपर्यंत थोडे तळून घेणार आहे. एकदम कडक नाही करायचे आपल्याला, थोडा त्याला तांबूस रंग आला की ते काढून घ्यायचे आहेत. तर हे पनीर 250 ग्राम आहे आणि याच्यासाठी मी मसाला दाखवल्याप्रमाणे घेतलेला आहे. तर आपले आता पनीर होत आलेले आहेत, तळून झालेले आहेत. तर ते आपण दुसरीकडे बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर चला, त्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि कांदा आणि बाकीचे इतर मसालेसुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी इथे कांदा टाकलेला आहे. तो थोडासा भाजून झाला की त्यामध्ये मग इतर मसाले ॲड करून ते सुद्धा थोड्या वेळासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, आपला मसालासुद्धा भाजून झालेला आहे. अशा प्रकारे भाजल्यानंतर तो तयार झालेला आहे. आणि यामध्ये मी 2 टमाटर घेतलेले होते आणि 5-6 काजू, ते सुद्धा आपल्याला थोड्या प्रमाणात भाजून घ्यायचे आहेत. आणि ते भाजून झाल्यानंतर त्याची पेस्ट करायची आहे, मसाला आणि त्याची पेस्ट. तर ही काजू आणि टमाटरची पेस्ट आहे, ही कांदा आणि जे शेंगदाणे वगैरे आपण भाजून घेतलेली त्याची पेस्ट, आणि ही अद्रक लसणची पेस्ट आहे. या ठिकाणी सांबार, तमालपत्र आणि कट केलेल्या हिरव्या मिरच्या. तर यामध्ये मी तेल गरम झालेलं आहे, तर कढईमध्ये सर्वप्रथम तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्यामध्ये उभ्या अख्ख्या मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडं थोडं त्याला कट दिलेलं आहे आणि त्यानंतर मी अद्रक लसणची पेस्ट घालत आहे आणि ती भाजून घेणार आहे छान. यामध्ये जे आपण कांदा, धने आणि इतर साहित्याचं जे वाटण केलेलं होतं ते सुद्धा टाकलेलं आहे आणि हे छान याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे. तर आपला छान मसाला असा भाजून होत आहे. बघा, भाजल्यानंतर हा मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये मी आता गरम मसाला टाकलेला आहे आणि तो सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि छान भाजून घेत आहे. थोडंसं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. बघा कसं तेल आलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता यामध्ये लाल तिखट मी ॲड करत आहे आणि त्यानुसार चवीनुसार मीठसुद्धा ॲड करत आहे. आणि हे छान तेलात होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये मी जी आपण टमाटर आणि काजूची पेस्ट बनवलेली होती ती ॲड करून छान भाजून घेणार आहे. तर बघा, आणि थोडंसं यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. पहिल्यांदा थोडं पाणी ॲड केलेलं आहे मी आणि सगळं एकत्र करून छान शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणि थोड्या वेळासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान वाफेने ते शिजून जाईल. बघा, छान वाफ आलेली आहे. आता ग्रेव्हीसाठी तुम्हाला यामध्ये थोडा पाणी ॲड करायचं आहे. आणि ग्रेव्ही करायची आहे तुम्हाला. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. बघा, आपली ग्रेव्ही छान उकळलेली आहे. आता आपण यामध्ये आता तळलेले पनीरचे पीसेस टाकणार आहोत आणि थोड्या वेळ आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. बघा, छान तेल सुटलेलं आहे भाजीला. तुम्ही ग्रेव्ही तुमच्या याच्यानुसार ठेवू शकता आणि थोडी ग्रेव्ही घट्ट यावी यासाठी मी किसलेला पनीर याच्यात टाकत आहे. त्यासाठी मी याच्यावर
किसणीवर हा पनीर किसून घेतलेला आहे आणि बघा छान उकळी आलेली आहे भाजीला आणि भाजीसुद्धा आपली जवळपास झालेली आहे आणि त्यानंतर मी यात कोथिंबीर ॲड करत आहे. अशा प्रकारे आपली ही भाजी झालेली आहे. छान कलर आलेला आहे, तेल आलेलं आहे भाजीला. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.